नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। मँगो मिल्कशेक पण म्हणतात आपल्याकडे। आता ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रुट्स येणार, आता ती थांबा झाले बघा, आपले तिन्ही पण ज्यूस झालेले। हे बघा, उन्हाळा म्हटलं की मँगोचा सीझन आला, मग मँगोच्या सीझनवर आपली रेसिपी तर झालीच पाहिजे। त्यासाठी मी हे मँगो ज्यूस बनवणार आहे, मँगो कॉकटेल बनवणार आहे आणि मँगो स्मूदी बनवणार आहे। तर प्रथम ना हे मँगो मी धुवून घेतलेले आहे चांगले स्वच्छ आणि हे कापून घेणार आहे आणि याचा पल्प ह्याच्यात काढणार आहे। ह्याच्यामध्ये आधीच मी केकची रेसिपी बनवलेली, परत मी ह्याच्यात मँगो पल्प टाकणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। ह्याचं ना आपण सर्व पल्प काढून घेणार आहोत। हे बघा, असं मग मँगो कापून घेणार आहोत आपण। हे बघा, आता ना हे आपण हे मिक्सरला वाटणार आहोत। आणि हा नंतर थोडंसं वाटणार आहोत। बघा, आता ना आपण तिसरा ज्यूस बनवणार आहोत। त्यासाठी थोडंसं दूध टाकले, कारण हे मँगो पल्प आहे ना म्हणून। तर 2 चमचे साखर टाकणार आहे, तसा आंबा गोडच आहे। आणि हे सर्व मँगो पल्प टाकणार आहे। हे बघा, अजून थोडंसं दूध टाकून आपण हे मिक्सर वाटून घेणार आहोत। हे बघा, आता हे मँगो स्मूदी मँगो मिल्कशेक पण म्हणतात आपल्याकडे। आता ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रुट्स येणार, आता ती थांबा झाले बघा, आपले तिन्ही पण ज्यूस झालेले। हे बघा, आपण ना मँगो कॉकटेल, मँगो मिल्कशेक आणि मँगो ज्यूस बनवलेला आहे बघा। आणि अशा तऱ्हेने जरूर बनवून पहा आणि रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल ना त्यांनी सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। भेटूया एका नव्या रेसिपी बरोबर।